नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरगुडकर या आपल्या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयाची चर्चा करणार आहोत. यातला विषय म्हणजे तुमच्या आरोग्याचं किंवा तुमच्या मृत्यूचं कारण हे हार्ट अटॅक किंवा कॅन्सरसारखा दुसरा कुठला आजार नसून आपण जी श्वसनाद्वारे हवा घेतोय ती असेल असं जर मला सांगितलं तर काय वाटेल? मी कुठल्याही हॉलिवूड पटाची किंवा कुठल्याही कुठल्याही काही चित्रपटाची कथा तुम्हाला सांगत नाहीये. हे आजचं वास्तव आहे. दिल्लीसारख्या शहरामधली प्रदूषणामुळे जी हवेची गुणवत्ता आहे ती इतकी खालावली आहे की लोकांना रस्त्यावरती फिरताना सुद्धा प्रचंड त्रास होतोय. लोकांना मास्क लावून फिरण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. मग ही दिल्लीतच फक्त परिस्थिती आहे का? तर असं नाही. मुंबई, कोलकाता, बेंगलोर, चेन्नई यांसारख्या सगळ्याच शहरांमध्ये कमी अधिक प्रमाणात अशाच पद्धतीची हवेची गुणवत्ता ढासळत चाललेली आहे. सगळ्या भारतामध्येच अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे. यातून हे सगळे विषय फक्त यावरतीच थांबत नाहीत, त्यातून गंभीर आजार सुद्धा तयार होत आहेत. घरोघरी सर्दी खोकल्याचे पेशंट्स तयार होत आहेत. हे सारखे साध्या आजारांपासून अगदी गंभीर आजारांपर्यंत सगळेच आजार लोकांना पसरायला लागलेत. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करते. ह्याच्यावरती आपले एक सरकार म्हणून की आपण काहीच करू शकणार नाही आहोत का? ह्याच्यावरती आपण काहीच प्रश्नांची उत्तरच मिळवू शकणार नाही आहोत का? किंवा ह्याच्यावरती नेमके उपाय काय असले पाहिजेत? ह्याची चर्चा आजच्या घडीला होणं खूप महत्वाचं आहे. यासाठीच आज आपण हा विषय घेतलाय आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर उदय निरगुडकर सर. सर, मी आपलं मनःपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. असं माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की हवेचा दर्जा हा अगदी नवजात शिशूला सुद्धा गंभीर आजार त्याला होत आहे इथपर्यंत खालावलाय. हे नेमकं का झालं आणि कशा पद्धतीने हवेची गुणवत्ता ढासळत गेली? ही वस्तुस्थिती आहे की हवेचा दर्जा अतिशय खालावलेला आहे आणि जो साधारणतः हिवाळ्यामधल्या या काळामध्ये तो दर्जा अतिशय खालावलेला असतो. त्याची कारणं आहेत ती आपण पुढे चर्चेला घेऊच या. परंतु या काळामध्ये जे नवजात शिशू असतात याचं काय होतं की जी गर्भवती महिला असते ती जी हवा असते ती हवा घेते आणि ती जी दूषित हवा आहे त्याचा तिच्या शरीरावर होणारा जो परिणाम आहे त्याच्यामुळे मुलाचं जन्माच्या वेळेला जे वजन आहे, जे अपेक्षित वजन आहे त्यापेक्षा ते कमी असतं आणि त्याची जी लंग कॅपॅसिटी आहे, फुफ्फुसांची जी कार्यक्षमता आहे ती 10 ते 15% कमी झालेली असते, असं अनेक रिपोर्ट आपल्याला सांगतात. जेव्हा एखादी माता जी गर्भवती आहे ती अशा प्रकारची दूषित हवा आपल्या शरीरामध्ये घेते त्यावेळेला त्यातले जे पोल्युटंट्स आहेत, दूषित घटक आहेत ते सगळे तिच्या शरीरात जातात. त्यातले काही विषारी पण असतात आणि त्याचा तिच्या शरीरावर परिणाम होतो आणि त्यातून जे बाळाला रक्त जात असतं तिच्या नाळेमधून त्या रक्ताचा प्रवाह कमी होत जातो आणि मग त्यामुळे त्या मुलाला पोषण द्रव्य पूर्णपणे मिळू शकत नाहीत आणि मग ते जे बाळ जन्माला येतं ते एक प्रकारे अशा प्रकारे दूषित असं जन्माला येतं. हे फक्त लहान मुलांवरच होत आहे का? तर असं अजिबात नाहीये. मी आता माझ्याकडे हे तुमच्याशी बोलत असताना एक लॅन्सेट म्हणून जे जगप्रसिद्ध मेडिकल जर्नल आहे त्याचा एक रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टमध्ये असं स्पष्ट सांगितलं आहे की भारतामध्ये 33,000 माणसं दरवर्षी 10 शहरांमधल्या प्रदूषणामुळे मरतात. आणि याच्यात सर्वात टॉपला काय असेल ना तर दिल्ली आहे, 12,000. याचा अर्थ मुंबई कमी अशातला भाग नाही आहे. मुंबईत सुद्धा 5,500 मृत्यू होतात. कलकत्त्यामध्ये 4,700 होतात, बँगलोरमध्ये 2,100 होतात, तर हैदराबादमध्ये साधारणतः 1,600 मृत्यू होतात. शहरी भागामधल्या मृत्यूचं कारण हे अपघात, कॅन्सर किंवा हार्ट अटॅक नाही, तर आता सर्वात मोठं कारण त्या शहरातली एअर क्वालिटी ही आहे. त्यामुळे आता डॉक्टरांकडे तुम्ही गेलात तर लांबच्या पेशंटच्या रांगा तुम्हाला दिसतात आणि प्रत्येकाला एकच रोग असतो, तो म्हणजे सर्दी, ताप, पडसं, खोकला, श्वसनाचे रोग, लंगचे रोग. हे सगळे या दूषित हवेमुळे झाले आहेत. आत्ताच्या घडीला हा एक फार मोठा राक्षस आपल्या आजूबाजूला आहे. सर, जेव्हा कुठलाही रोग आपल्याकडे येतो, कुठलीही साथ आपल्याकडे येते, काही दिवसांनी त्याची एक हर्ड इम्युनिटी तयार होते. लोकांमध्ये आपोआप त्याची इम्युनिटी तयार व्हायला लागते. मग प्रदूषण हा असा आजार झालेला आहे की प्रदूषणामुळे कसे असे रोग होत आहेत की ज्याच्या अशा पद्धती कुठली इम्युनिटीच तयार होत नाहीये? ह्याच्यामुळे नेमकं होतंय काय? नवजात शिशूला अशा प्रकारे ज्या अँटीबॉडीज आहेत त्या आईच्या दुधामधून मिळतात आणि इम्युनिटी नंतर जी त्यातून जी डेव्हलप होत जाते ती डेव्हलप होण्याची प्रक्रिया एक प्रकारे अशा प्रकारच्या सततच्या दूषित वातावरणात गेल्यामुळे कमी होत असते आणि त्यामुळे आपली इम्युन सिस्टीम सुद्धा एक प्रकारे कॉम्प्रोमाइज इम्युन सिस्टीम होते. अशा प्रकारचं निरीक्षण
आपल्याकडे डॉक्टरांनी नोंदवलेलं आहे. त्यामुळे इम्युनिटी डेव्हलप होत नाही असं नाही, परंतु ती इम्युनिटी कॉम्प्रोमाइज्ड इम्युनिटी असते, त्यामुळे त्याचा या पोल्युटेड एअरवर काहीही परिणाम होत नाही. सर, आता आपण या संपूर्ण इम्युनिटी बद्दल बोललो, पण प्रत्येक शहरामध्ये आज महानगरांमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी एअर क्वालिटी मोजण्यासाठी यंत्रणा असतात, त्यांची त्यांची मापकं असतात आणि त्यानुसार ते हवेचा दर्जा काय आहे हे सांगतच असतात. ह्याच्याबद्दल आपलं मत काय? सध्या या यंत्रणांचं काम कसं चालू आहे आणि कशा पद्धतीने यांची रिडिंग्स आहेत? अनेक शहरामधल्या महत्वाच्या चौकांमध्ये अशी यंत्र लावलेली असतात, त्याच्यावर त्याचं रिडिंग असतं. कार्बन मोनॉक्साईड किती, सल्फर डायऑक्साईड किती आणि पर मिलियन पार्टिकल्स किती हे असतात. किती नागरिक ते सिरियसली घेतात मला मला माहिती नाही, परंतु एअर क्वालिटी इंडेक्स हे 6 घटकांवर मोजलं जातं. त्याच्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, त्याच्यामध्ये लेड कंटेंट किती आहे, शिस ज्याला आपण म्हणतो, की जे वाहनांच्या धूर जे सोडतात त्याच्यातनं बाहेर पडत असतं, ते अतिशय टायनियस्ट पार्टिकल्स असतात आणि ते किती टायनियस्ट असतात हे सगळे याचे पार्टिकल्स, तर तुमचे जो केस आहे ना, केस त्याच्यापेक्षा 30 पट कमी, 30 पट कमी इतके छोटे पार्टिकल असतात की जे दिसत नाहीत. आता बोलत असताना सुद्धा आपल्या दोघांच्या नाकात तसे अनेक जाऊन आपल्या शरीरात हा कार्यक्रम करत असतानाही गेलेले असतील आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला अत्यंत सिरियस असा डॅमेज होत असतो. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जी हवेची पातळी दिलेली आहे त्याच्यापेक्षा आपल्या इथे 4 पट इतकी मोठी पातळी ऍक्सेप्टेबल जरी ठेवली तरी सुद्धा ती हवा श्वसनाला योग्य म्हणता येईल अशी राहिलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. 100 हे त्याचं 100 पार्टिकल्स पर मिलियन हे त्याचं ऍक्सेप्टेबल युनिट आहे, परंतु आपल्याकडच्या बहुतांशी शहरांमध्ये त्याच्या तिप्पट चौपट आपल्याला दिसतं. ही आत्ताची भीषण अवस्था आपल्या हवेची आहे बाहेर गेलात तर. सर, पण आता हे आपण सगळ्या शहरांबद्दल बोललो, पण राष्ट्रीय पातळीवरती अशी कुठली यंत्रणा काम करते का की जे ह्याच्यावरती लक्ष ठेवून आहे, ह्याच्याबद्दल हो, सतत अभ्यास करत आहे आणि कुठल्या प्रकारचा अभ्यास ह्याच्यातून होतो आहे? आपल्याकडे सेंट्रल पोल्युशन बोर्ड आहे आणि ते सेंट्रल पोल्युशन बोर्ड कार्यरत आहे. 242 शहरांमध्ये त्यांनी डेटा गोळा केला आणि त्यात असं त्यांच्या लक्षात आलं की त्याच्यापैकी 200 शहरातली हवा ही अतिशय धोकादायक आहे आणि 40 शहरातली हवा सॉर्ट ऑफ ओके आहे. हे सगळं भयानक आहे. त्याच्यामुळे फक्त घशाचे रोग किंवा श्वसनाचे रोग होत नाहीयेत, तर लंग कॅन्सर, हार्ट डिसीज, किडनी डिसीज, ब्रेन डिसीज हे सगळे याच्यामुळे होत आहेत. डायबिटीज, कॅन्सर सारखे रोग सुद्धा याच्यामुळे होत आहेत. आणि इतकंच काय, त्यांचंच जे संशोधन आहे ते मी तुम्हाला सांगतोय. 5 वर्षांनी आयुष्य कमी होतं. शहरामध्ये जर तुम्ही राहत असाल तर 5 वर्षांनी आयुष्य कमी होतं आणि दिल्लीत जर राहत असाल तर ते आयुष्य 10 ते 12 वर्षांनी कमी होत होतं. तुम्ही जर एखाद्या वाहनातून जात असाल आणि वाहन जर एसी नसेल, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जर तुम्ही जात असाल दिल्ली च्या बसनी, तर तिथून जे इतर ट्रक वाहनातून डिझेल वाहन जे त्यातनं जे प्रदूषण धूर बाहेर पडत असतो त्याच्यामुळे ब्रेनवर परिणाम होत असतो. अशा प्रकारचं संशोधन आपल्याकडे झालेलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर याच्यावर काम चालू आहे. अनेक ठिकाणी ती क्वालिटी सुधारण्याचे प्रयत्न यशस्वी झालेले आहेत, परंतु ही प्रगती अत्यल्प आणि खूप स्लो आहे. सर, तुम्ही आता म्हटलात की अशा पद्धतीचं संशोधन होत आहे, पण त्याच्यावरती कार्यवाही खूप स्लो चालू आहे, त्याच्यावरची प्रगतीही खूप कमी आहे. मुळात हे काम सरकारचं असतं. आपल्याकडे मोदी सरकारने बऱ्याच चांगल्या चांगल्या योजना आणल्यामध्ये उज्ज्वला योजना असेल, नंतर हर घर जल योजना असेल, यांच्या काही योजना, मुद्रासारख्या योजना असतील, यांसारख्या योजना सरकारने आणल्या, त्यामध्ये विकास होतोय, गावाखेड्यामध्ये विकास पोहोचलाय. मग हवेच्या दर्जाबद्दल की हवेचा दर्जा सुधारावा, प्रदूषणावरती काहीतरी नियंत्रण यावं, यासाठी सरकारने काही केलंय का? या सरकारचं काही काम याच्यावरती झालंय का? 2019 साली जेव्हा हा आंतरराष्ट्रीय प्रश्न अतिशय गंभीररित्या बनला, त्यावेळेला जानेवारी महिन्यामध्ये 2019 साली एक नॅशनल क्लीन एअर मिशन लॉन्च केलं गेलं आणि त्याला तब्बल तुम्हाला मी सांगतो 20,000 कोटी इतका निधी देण्यात आलेला आहे आणि तो पुढच्या वर्षाच्या एंड पर्यंत म्हणजे 2026 पर्यंत खर्च करायचा आहे.
आणि त्यातली बरीचशी अमाऊंट आता कालबद्धरित्या खर्च होते आहे. त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, त्याच्यामध्ये प्रत्येक शहराला, प्रत्येक राज्याला IITचे एक्सपर्ट्स अवेलेबल करून दिले. त्यांनी तिथला सर्व्हे करून लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे आपले स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या बरोबर काम करून त्या प्रत्येक गावाचा एक ऍक्शन प्लॅन ठरवला. आणि त्या ऍक्शन प्लॅन मध्ये सुधारणा करता शॉर्ट टर्म काय करावं लागेल, लॉंग टर्म काय करावं लागेल, अशा प्रकारची उपाययोजना गेल्या 4-5 वर्षात त्यांनी अवलंबली. आता याचा परिणाम काय झाला, तर 90 शहरांमध्ये आपण म्हणू की परिस्थिती एक काहीशी सुधारलेली आहे, परंतु अजूनही खतरेसे खाली आहे असं काही म्हणणार नाही. परंतु 15 शहरं मात्र या प्रयोगामुळे ही आता एअर क्वालिटी सेफ अशी म्हणता येईल की ज्याच्यामुळे कोणत्या प्रकारचे रोग काही होणार नाहीत अशा प्रकारची आहे. म्हणजे त्याला एक मर्यादित स्वरूपात यश आलेलं आहे. त्यामुळे जेवढं काम केलंय तेवढंच करणं बाकी आहे असा संदेश जातो. दुसरी गोष्ट काय आहे, प्रदूषणाच्या बाबतीमध्ये वन साईज फिट्स ऑल असं नाहीये. दिल्लीमधलं जे पोल्युशन आहे ते पोल्युशन वेगळं आहे. ते आजूबाजूला असणारी जी शेतं आहेत पंजाब हरियाणाची, त्या शेतामध्ये जी परळी जाळली जाते त्याचा जो धूर येतो तो, आणि दिल्ली ही अशी बेसिन सारखी आहे त्यामुळे ती हवा जाते आणि तिथे स्टॅग्नेट होऊन राहते. दुसरी गोष्ट, दिल्लीमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट हा मुंबई इतका स्ट्रॉंग नाहीये, त्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात व्हेकल्स आहेत. मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई याच्यामध्ये मिळून जेवढी वाहनं आहेत ना तेवढी एकट्या दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे दिल्लीमधून जे प्रदूषण बाहेर पडतं वाहनातून ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि या संशोधनातूनच जाणवलेलं आहे की ज्या वीज उत्पादन कंपन्या आहेत त्यांच्यापासून 34% प्रदूषण होतं. जी शहरात कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे 28% प्रदूषण होतं. जी परळी वगैरे जाळण्याच्या गोष्टी शेतामध्ये होतात त्याच्यामुळे 17%, आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहनातून निर्माण होतं ते 9 ते 10% आहे. अर्थात सिटी वाईज हे सगळं बदलत असतं, त्यामुळे त्याच्यावरच्या उपाययोजना देखील बदलत असतात आणि सरकार ते आता करत आहे, पण त्याला यश मर्यादित आहे. सर, तुम्ही आता वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सांगितलात की या गोष्टींमुळे हे प्रदूषणाचं प्रमाण वाढतंय. ह्यातल्या प्रत्येक मुद्द्यावरती आपण डिटेल बोलणं गरजेचं आहे. सो मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो की ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स हे देशाच्या विकासासाठी अतिशय महत्वाचं आहे, पण प्रदूषणामध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युट करणारा तोच एक घटक आहे. नेमकं यामधनं होणाऱ्या प्रदूषणावरती काय उपाय असू शकतात? नेमकं ह्याच्यामध्ये जे प्रदूषण होत आहे ह्याच्यावरती काय होऊ शकतं का? ह्याच्यावरती आपलं मत काय? आपल्याकडे आता या घडीला मी तुमच्याशी बोलत असताना जवळपास 225 दशलक्ष एवढ्या टू व्हीलर्स आहेत. त्याचबरोबर 70 दशलक्ष एवढ्या आपल्याकडे 4 चाकी आता रस्त्यावर आहेत. जवळपास 350 दशलक्ष एवढे आपल्याकडे ट्रक्स आहेत आणि जे आता शहरात आजूबाजूला प्रवास करतायत. त्याच्यातनं घातक असा नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे उत्सर्जित हे बाहेर पडतायत आणि जे आपल्या लंगवर त्याचा खूप मोठा परिणाम करतायत. आता याच्याकरता सरकारने काय केलेलं आहे, तर ज्या पाईपमधून हा धूर बाहेर पडतो त्याच्या संदर्भात युरोपियन युनियननी जी मापकं घालून दिलेली आहेत ती मापकं आपण आता अवलंबलेली आहेत आणि वी हॅव अपग्रेडेड आवर सेल्फ. 2022 मध्ये BS4 हे आपण लागू केलं आणि त्याच्यानंतर आता जर तुम्ही लागू केलं असेल तिथून जे धूर बाहेर पडतो त्याला जे चेकिंग केलं जातं ते BS4 वरनं अपग्रेड करून आपण BS6 पर्यंत म्हणजे ऍट पार विथ युरोपियन युनियन त्यापर्यंत आपण गेलेलो आहे. दुसरी गोष्ट आहे की फ्युएल याच्यामधली काही रचना बदलून त्याच्यामधून जो SO2 बाहेर पडतो म्हणजे सल्फर डायऑक्साईड बाहेर पडतो तो कमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेले आणि त्यालाही खूप चांगलं यश आलं आणि त्याच्यामुळे सल्फर डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते 1/5 खाली आलेलं आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन डिझेल मधून जो बाहेर पडतो तो 70% असतो. पेट्रोल मधून बाहेर पडणारा नायट्रोजन डायऑक्साईड आहे तो 5% असतो. ह्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे काम सुरू झालेलं आहे. त्यांचे पार्ट्स पर मिलियन 50 आपल्याकडे होते ते आता 10 पर्यंत सरकारनं खाली आणलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने 10 वर्ष डिझेलच्या गाड्या त्याच्यावरती जे होतील त्यांचं त्या स्क्रॅप करायला सांगितले आहेत आणि ज्या पॅसेंजर व्हेकल आहेत त्या 15 वर्षाकरता, पेट्रोल व्हेकल ज्या आहेत त्या 15 वर्षाकरता आहेत. हा NCR साठी नियम आहे
आणि नुसतं ते स्क्रॅप करून चालणार नाही, ते स्क्रॅप केल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला दाखवायला लागतं. हेच कमर्शियल व्हेकलच्या बाबतीत आहे. कमर्शियल व्हेकल इतर शहरांमध्ये त्याला ते लागू केलंय की जर 15 वर्ष कमर्शियल व्हेकल असतील आणि पॅसेंजर 20 वर्ष असेल तर त्याचं हे होईल. या सगळ्यामुळे जवळपास 50 लाख वाहनं रस्त्यावरची जी आहेत ती कमी झाली आणि त्याचा एक हवा सुधारण्यामध्ये परिणाम झालाय. आपल्याकडे पीयूसी सर्टिफिकेट फार कॅज्युअली घेतलं जातं. माझं असं स्पष्ट मागणी आहे की पीयूसी सर्टिफिकेट आम्हाला देणारी जी यंत्र आहेत ना, ती जी यंत्रणा आहे ना, ती एकदा सरकारनं सरप्राईज चेक करावी. मला असं वाटतं हे फार कॅज्युअली केलं जातं आणि हे कोणालाही मिळतं अशा प्रकारची परिस्थिती आहे. तिसरी एक लॉंग टर्म मेजर आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलचा आपल्याकडे फिक्री वाढवणे आणि त्याचं फास्टर अडॉप्टेशन करणे. त्याच्याकरता खूप चांगले इन्सेंटिव्ह सरकारनं दिलेले आहेत. साधारणतः आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना साधारणतः आपल्याकडे 17 ते 18 लाख इतकी इलेक्ट्रिक व्हेकल विकली गेलेली आहेत, बट विच इज व्हेरी स्मॉल. 5% फक्त व्हेकल इलेक्ट्रिक आहेत. त्याच्यातही रिचार्जचे वगैरे बरेच इश्यू आहेत, परंतु हे वेगाने आपल्याला सोडवावे लागतील. आणखीन एक लॉंग टर्म मेजर म्हणजे मग ती मेट्रो असेल, रेल्वेचं नेटवर्क असेल, बस असतील, ह्या सगळ्याचं प्रमाण जर तुम्ही जितकं वाढवाल तितकं रस्त्यावरचं धुळीचं पोल्युशन जे आहे ते कमी होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रान्सपोर्टच्या बाबतीमध्ये लोकजागृती ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि या 5 पातळ्यांवर आपल्याला ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये काम करावं लागेल. सर, ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वीज निर्मिती क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त जो क्षेत्र कॉन्ट्रीब्युट करतं ते म्हणजे थर्मल पॉवर स्टेशन, औष्णिक ऊर्जा केंद्र. यांच्यामधनं प्रचंड प्रमाणात प्रदूषण होतं असं दरवेळेस ओरड केली जाते. पण ह्याला काही पर्याय असू शकतो का? ह्याच्या प्रदूषणावरती आपण काही कंट्रोल आणू शकतो का? किंवा ह्याच्यामध्ये अजून काही पद्धतीने कमी प्रदूषण होईल अशा पद्धती काही टेक्नॉलॉजी आपल्याला वापरता येऊ शकते का? काय सांगाल? अगदी योग्य प्रश्न विचारलात. 7 नोव्हेंबर 1975 रोजी या देशामध्ये वीज निर्मिती करता 2 कंपन्या स्थापन झाल्या. त्यातली एक होती एनटीपीसी, नॅशनल थर्मल पॉवर इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन, आणि दुसरी होती नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन. हायड्रो इलेक्ट्रिक ज्या कंपनीचा मी संचालक आहे. परवा आमच्या कार्याला 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा भारताचे ऊर्जा मंत्री माननीय खट्टर साहेब आले होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की 50 साल पहले 2 जुड़वा भाई पैदा हुए थे, एक को हम आगे बढ़ाना चाहते हैं और एक को हम कम करना चाहते हैं. अर्थात एनएचपीसी म्हणजे आमच्या कंपनीला ग्रीन एनर्जी असल्यामुळे ते जास्त वाढावी अशी त्यांची इच्छा आहे आणि कोळशावर वीज निर्माण करणारी एनटीपीसी याची वाढ होऊ नये किंवा त्याचा कमी व्हावा एनटीपीसीचा कारभार त्या ज्या पद्धतीने करतायत तो ही वस्तुस्थिती आहे. परंतु दुर्दैवाने आज 70% वीज आपल्याला कोळशातनं मिळते. 267 प्लांट अख्ख्या देशभर कार्यरत आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला 230 गिगावॅट वीज एवढी आपल्याकडे निर्माण होते आणि त्यातले 200 गिगावॅट हे कोल फायर म्हणजे कोळशामुळे निर्माण होतात. परंतु त्याला आता अलीकडच्या काळामध्ये बांबूचा एक पर्यावरण स्नेही पर्याय उपलब्ध झालेला आहे. अर्थात खूप मोठ्या प्रमाणात त्याचे टेस्ट आता चालू आहेत, त्या यशस्वी झाल्या तर मला असं वाटतं की हे सगळं आपल्याकडे होऊ शकेल. दिल्लीचा जो प्रॉब्लेम आहे ना त्याला जसं परळी कारणीभूत आहे ना, जे शेतकरी जाळतात, त्याच्यापेक्षा सुद्धा दिल्लीच्या आउटस्कर्ट्समध्ये 11 थर्मल पॉवर प्लांट्स आहेत आणि त्यातनं जी ऍश बाहेर येते ती ऍश सुद्धा दिल्लीमधल्या पार्टिकल्स पर मिलियन वाढायला हातभार लावत असते. आता या सगळ्या उपाय नाही का, तर टेक्नॉलॉजिकली एक उपाय आहे आणि तो म्हणजे डिसल्फरायझेशन प्लांट प्रत्येक ठिकाणी लावायचे. अर्थात त्याचं आत्ताच्या प्रोसेसमध्ये एनटीपीसीच्या अडॉप्टेशन खूप कठीण आहे, खर्चिक आहे. इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. त्यामुळे दिल्लीमधल्याच 11 पैकी फक्त 2 प्लांटमध्ये तो कार्यरत आहे. याचं आणखीन एक कारण आहे म्हणजे खर्चिक आणि हे वगैरे असण्यापेक्षा ते जे प्लांट आहे तो आत्ता चायना बनवते आणि चीन आणि आपले आत्ताचे मधुर संबंध लक्षात घेता आपल्याला काही फार मोठ्या प्रमाणात त्याच्यात यश मिळताना दिसत नाहीये. सो दिस इज ऑन थर्मल पॉवर प्लांट. आपण जसे ग्रीन एनर्जीचे मार्ग वाढवू तसा थर्मलचा उपयोग कमी होईल. त्यामुळे सोलार असेल, पंप स्टोरेज असेल, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर असेल, हायड्रोजन पॉवर असेल, ती सुद्धा ग्रीन हायड्रोजन, त्याचा आपला उपयोग करावा लागेल. याच्यात नंतरचा जो मुद्दा येतो तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा म्हणजे कन्स्ट्रक्शन. आपल्याकडे आता सध्या मुंबईमध्ये, मुंबई ठाणे सारख्या शहरांमध्ये आपण बघतो की ठिकठिकाणी जागोजागी कन्स्ट्रक्शन सुरू आहेत. मग ती बिल्डिंगची असतील किंवा जे कुठले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत त्यांची असतील. एका दृष्टीने बघायला गेलं तर हे सगळे गरजेचे पण आहेत, पण हेच सगळ्यात जास्त प्रदूषण पण करतात. ह्याच्यावरती काय उपाय असू शकतो? हे कोडं कसं सोडवायचं? 100
100 ही मापक आहे आपल्याकडे एअर क्वालिटीचं, आणि आता मुंबईचं 245च्या पुढे गेलेलं आहे. आणि त्याला कारण 6,000 कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स आपल्याकडे साईट्स आता चालू आहेत, छोटी मोठी. आणि या सगळ्यामुळे दिल्लीतही हेच घडतंय, दिल्लीत काही वेगळं घडतंय अशातला भाग नाही. परंतु जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत दे हॅव टू गो थ्रू दिस सायकल. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटनी या संदर्भात खूप कडक नियम केलेले आहेत, परंतु त्याच्या अंमलबजावणीची मात्र थोडीशी वानवा मला दिसते. या संदर्भामध्ये एक अथॉरिटी कमिशन देखील आहे जे एअर क्वालिटी मॅनेजमेंट मोजत असतं. त्यावरची इट्स अ व्हेरी पॉवरफुल कमिटी. ते शाळांना सुट्टी द्यावी किंवा एखादी साईट बंद करावी इथे जास्त पोल्युशन येतं, आपल्याकडे हायकोर्ट सुद्धा अशा संदर्भातले आदेश देते, निर्देश देते. त्यामुळे इट्स नॉट की याच्यावर काही केलं जात नाहीये. कन्स्ट्रक्शन साईट मधली एअर क्वालिटी सुधारावी याच्याकरता कंत्राटदारांवर राज्य सरकार असतील किंवा केंद्र सरकार असतील आणि हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट किंवा ग्रीन एअर क्वालिटी मॅनेजमेंटचं जे कमिशन आहे ते देखील वारंवार खूप बंधनं घालत असतं. सर, आपण मगाशी दिल्लीबद्दल बोलत असताना आपण महत्वाचा मुद्दा सांगितला की कृषी क्षेत्रामध्ये जे दिल्लीच्या आसपास जे परळी जाळतात त्याच्यामुळे जे दिल्लीमध्ये प्रदूषण होतं. कृषी क्षेत्रामध्ये होणारं प्रदूषण ही एक आपल्याकडे समस्या आहे, कारण पारंपरिक शेती आपल्याकडे आजही केली जाते. ह्याच्यावरती काय उपाय असू शकतो, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? दिल्लीमध्ये परळी जाळण्याचा हा मोसम आहे. याचं कारण रब्बी हंगामासाठी गहू पेरायचा असतो आणि त्या गव्हासाठी शेतं तयार करायची असतात. म्हणजे आत्ता परवा जी सॅटेलाइट इमेज घेतली त्याच्यावरून दिल्लीच्या आसपास तुम्हाला आश्चर्य वाटेल 35,000 बर्निंग इव्हेंट घडत आहेत. 35,000 ठिकाणी 10 मिलियन टन इतक्या मोठ्या प्रमाणावर परळी जाळली जाते आणि त्याच्यामुळे हे सगळं होत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये मेकॅनायझेशन व्हायची आवश्यकता आहे. तसंच बायोमास फ्युएल बनवण्याकरता म्हणून त्या बांधावर ट्रकवर लोड केलेलं, टेम्पोवर लोड केलेलं असं एक कॉम्पॅक्टर मशीन नेऊन तिकडे त्याच्या ब्रिक्स निर्माण करून त्या फ्युएल म्हणून वापरता येतील का घरामध्ये किंवा इतरत्र, अशा प्रकारचे प्रयोग आपल्याकडे चालू आहेत. ते खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजेत. याचा शेतकऱ्यांना काडाकोटा जो शेतीतला आहे तो विकून पैसे तर मिळतीलच, पण त्याचबरोबर त्यांना कार्बन क्रेडिट मिळतील की जी विकून त्यांना पैसे कमवता येतील. आणि तो एक फार मोठा उद्योग असेल असं मला वाटतं. आय थिंक टेक्नॉलॉजी इज द ओनली सोल्युशन इन टर्म्स ऑफ पोल्युशन ऑफ ऍग्रिकल्चर. सर, तुम्ही मगाशी मागे एका प्रश्नामध्ये उत्तर देत असताना सांगितलं की काही राज्यांमध्ये प्रदूषणावरती उपाय निघतात, प्रदूषण कंट्रोलमध्ये येत आहे. आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय, महाराष्ट्रात आहोत. महाराष्ट्र राज्याने इतर राज्यांकडनं काय शिकावं, प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कुठली पावलं उचलली पाहिजेत? आपल्या ज्या पॉलिसीज आहेत ना त्या पॉलिसी या खूप चांगल्या आहेत असं माझं मत आहे. साऊथ एशियामधल्या इतर अनेक देशांच्या पॉलिसी जेव्हा मी अभ्यासल्या तेव्हा मला असं लक्षात आलं की आपल्याकडच्या पॉलिसीमध्ये काहीही कमतरता नाहीये. किंवा अशाच प्रकारच्या पॉलिसीचा वापर करून चायनानी आपली एअर क्वालिटी 10 वर्षात सुधारली, अमेरिकेने आपली एअर क्वालिटी सुधारली. एवढंच काय तर छोट्या छोट्या आफ्रिकन देशांनी सुद्धा आपली क्वालिटी खूप मोठ्या प्रमाणावर सुधारलेली आहे. आपल्याकडे हा विषय हा नॅशनल प्रायोरिटीचा बनला पाहिजे. तो नॅशनल प्रायोरिटीचा बनत नाही. चीननी जसं काही वर्षापूर्वी वॉर ऑन पोल्युशन हे जाहीर केलं आणि ती एक राष्ट्रीय अशा प्रकारची गोष्ट म्हणून जाहीर केली आणि त्याच्यामुळे त्यांचं जे पोल्युशनचं प्रमाण होतं ते खाली आलं. गुजरात सरकारने या संदर्भाने खूप चांगली एक योजना केली होती. त्याचा उल्लेख मला इथे जाणीवपूर्वक करायचा आहे की त्यांनी कंपन्यांना रिवॉर्ड द्यायला सुरुवात केली, शेतकऱ्यांना रिवॉर्ड द्यायला सुरुवात केली की ज्यांनी पर्यावरणपूर्वक अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं किंवा आपला कारभार केला त्यांना फ्युअर पोल्युटंट्स म्हणून त्यांना एक अवॉर्ड दिलं गेलं, ज्यांचे कॉम्प्लायन्स कॉस्ट कमी झाले, त्याचे प्रॉफिट देखील वाढले. मला असं वाटतं या सगळ्याचा उपयोग आपण आपल्याकडे महाराष्ट्रात देखील केला पाहिजे. याचं कारण आज पर्याय उपलब्ध आहे आपल्याकडे, कदाचित उद्या पर्याय उपलब्ध नसेल आणि तो पर्याय स्वीकारण्याकरता आपला देह देखील तितका हेल्दी राहिलेला नसेल. इतकी आत्ताची अवस्था वाईट आहे. सर, अतिशय गंभीर आणि आजच्या संपूर्ण काळाशी निगडीत असलेला आजचा अतिशय जाज्वल्य विषय असा आपण म्हटलं तर हरकत नाही, अशा प्रदूषणावरती आज आपण बोललो. तरी मुद्देसूद प्रत्येक गोष्टीची सांगोपांग चर्चा केली आणि सविस्तर चर्चा केली. या संपूर्ण मुलाखतीमध्ये तुम्ही आम्हाला विविध मानकांबद्दल सांगितलं, विविध उपायांबद्दल सांगितलं आणि या संपूर्ण विषयाचं प्रबोधन आमच्यासोबत केलं. याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.
प्रदूषणासारख्या आजच्या एका महत्वाच्या आजच्या विषयावरती आपण चर्चा केली. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? ह्या मुलाखतीमध्ये जे विषय आपण हाताळले ते तुम्हाला कसे वाटले? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.